नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या साहित्यामध्ये मस्त अशी कुल्फी बनवून तयार करणार आहोत। यामध्ये आपण खवा, मिल्क पावडर किंवा दूध आटवायची यामध्ये झंझट नाही, तर घरगुती पद्धतीने कुल्फी तयार करणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतले आहे। 1 कपाला थोडीशी कमी साखर मी इथे घेतलेली आहे। तर दूध गरम असतानाच साखर यामध्ये टाकायचं आहे आणि साखर ही आपण वितळवून घेऊ, म्हणजे दूध गरम असताना ही साखर छान अशी वितळली जाईल। हे पहा, साखर आता विरघळलेली आहे। त्यानंतर मी पतंजलीचे 4 बिस्किट घेतले आहे, हे या दुधामध्ये आपण टाकूया आणि ब्रेडचे कडा काढून इथे मी ब्रेडचे 4 स्लाइस घेतले आहे आणि हे देखील आपण दुधामध्ये असे तुकडे करून टाकून घेऊ। हवं तर तुम्ही मिक्सरला फिरवून देखील टाकू शकता आणि सर्व हे दुधामध्ये मिक्स करून दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। फ्लेवरसाठी इथे मी व्हॅनिला इसेन्स टाकत आहे। तुम्ही याऐवजी विलायची पावडर आणि जायफळची पावडर देखील टाकू शकता। दूध थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर फिरवून घेऊ। मिक्सरला आता फिरवून घेतले आहे। मिक्सरला फिरवल्यानंतर छान एकसारखं असं हे बॅटर बनलेलं आहे। आईस्क्रीमचा साचा इथे मी घेतले आहे। या साच्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊ। ग्लासमध्ये टाकून देखील तुम्ही तयार करू शकता, फक्त त्यावर तुम्हाला फॉइल पेपर लावावे लागेल। आता हे 8 तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत किंवा रात्रभर देखील तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता। आणि हे उरलेलं बॅटर मी एका डब्यामध्ये काढत आहे। आठ तासानंतर आता हे फ्रीजमधून काढून घेतले आहे। तर सेट झाले की नाही हे आपण चेक करूया। हे पहा, कुल्फी छान अशी सेट झालेली आहे। तुम्हाला मी काढून दाखवते। आता या साच्यातली पण तुम्हाला मी काढून दाखवते। हे पहा, मस्त अशी कुल्फी बनून तयार आहे। अशा पद्धतीने कमी साहित्यामध्ये घरच्या घरी तुम्ही मस्त अशी कुल्फी बनवून तयार करू शकता। यावर थोडीशी मी गोड बडीशोप टाकत आहे। तुम्ही यावर काजू, बदाम, पिस्ताचे देखील काप टाकू शकता। तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।